नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं डेली करंट अफेअर्स मराठी जीके या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे प्रजासत्ताक दिन आणि आपल्या वीर जवानांना, शहीदांना माझा मानाचा मुजरा. ते सीमेवर आहेत, आपले रक्षण करत आहेत, म्हणून आपण आज सुरक्षित आहोत. 25 जानेवारी 2026 मध्ये घडलेल्या संपूर्ण चालू घडामोडी आपण आजच्या या लेक्चरमधून कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला प्रश्न, नुकतेच राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात आला? आपला पहिला पर्याय आहे 21 जानेवारी, दुसरा पर्याय आहे 23 जानेवारी, तिसरा पर्याय आहे 24 जानेवारी आणि आपला चौथा पर्याय आहे 25 जानेवारी. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे 25 जानेवारी. आपण 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत असतो. तर हा दिवस आपण कशासाठी साजरा करतो? तर नागरिकांना मतदानाच्या अधिकाराची आणि कर्तव्याची जाणीव करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि निवडणूक प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणे यावर विशेष भर दिला जातो. तसेच लोकशाही बळकट करणे हे यामागील मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच निवडणूक आयोग बद्दल प्रश्न बघितला की पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? तर त्याचे उत्तर आहेत सुकुमार सेन. तसेच सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ते आहे ज्ञानेश कुमार. चला तर विद्यार्थी मित्रांनो, 25 जानेवारी 2026 चे जे काही महत्त्वाचे दिवस आहेत ते जाणून घेऊया. 4 जानेवारीला असतो जागतिक ब्रेल दिन, 9 जानेवारीला भारतीय प्रवासी दिवस, 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारीला लाल बहादूर शास्त्री जयंती, 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस, 15 जानेवारीला भारतीय लष्करी दिवस, 16 जानेवारीला स्टार्टअप इंडिया दिवस, 17 जानेवारीला माजी सैनिक दिन, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती म्हणजेच पराक्रम दिवस, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, 25 जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 30 जानेवारी हुतात्मा दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर आपल्याला प्रश्न येत असतात, तर हे आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तर आपला दुसरा प्रश्न आहे, यावर्षी 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रमुख पाहुणे कोण येणार आहेत? आपला पहिला पर्याय आहे उर्सुला वॉन डर लेयन, आपला दुसरा पर्याय आहे ऑटोनिया कोस्टा, आपला तिसरा पर्याय आहे दोन्ही आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले योग्य उत्तर आहे उर्सुला वॉन डर लेयन आणि ॲटोनिया कोस्टा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रजासत्ताक दिनाचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत, ते म्हणजे इतिहासात प्रथमच युरोपियन युनियनच्या सर्वोच्च नेतृत्वाला एकत्रितपणे मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहेत. तसेच यांची थीम आहेत 2026च्या प्रजासत्ताक दिन परेडची संकल्पना वंदे मातरमची 150 वर्ष ही आहे. आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा बहुतांश आपल्याला थीम विचारली जाते. तर या वर्षीची थीम आहे वंदे मातरमची 150 वर्ष. तसेच हे आमंत्रण भारत आणि युरोपियन युनियनमधील वाढते व्यापारी, तंत्रज्ञान आणि सामरिक संबंध दर्शविते. अतिथी यावर्षी जवळपास 10,000 विशेष अतिथींना नवनवीन संशोधन करणारे शास्त्रज्ञ, शेतकरी आणि पॅरा ॲथलेटिक्स आमंत्रित करण्यात आलेले आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया आपला पुढचा प्रश्न. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. तर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील सीमावर्ती भागांच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी ITBP सोबत महत्त्वाचे करार आणि समन्वय साधलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंडमधील सीमावर्ती गावांचा विकास करण्यासाठी राज्य सरकार आणि ITBP एकत्रितपणे काम करत आहे. याचा मुख्य उद्देश आहे सीमावर्ती भागातील स्थलांतर थांबविणे, तसेच उत्तराखंडमधील दुर्गम डोंगराळ भागात आरोग्य सुविधा पुरविणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बचाव कार्यासाठी ITBP सातत्याने राज्य सरकारला मदत करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, ITBP हे काय आहे? तर ITBP हे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस आहे. तसेच UK मध्ये म्हणजेच उत्तराखंडमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि ट्रॅकिंग मार्गाच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार ITBPच्या अनुभवाचा उपयोग करून घेत आहेत.
त्यानंतर आपण उत्तराखंड संदर्भातील काही महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेऊया. तर ती म्हणजे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी, उत्तराखंडचे राज्यपाल आहेत गुरमीत सिंग, उत्तराखंडची राजधानी आहे देहरादून. आपला प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकतेच 25 जानेवारी 2026ला कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? आपला पहिला पर्याय आहे पंजाब, दुसरा पर्याय आहे हरियाणा, तिसरा पर्याय आहे हिमाचल प्रदेश आणि चौथा पर्याय आहे आसाम. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. आपण हिमाचल प्रदेश बद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुक्खू, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहे शिव प्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. नुकतेच इलियास पाशा यांचे निधन झाले आहे. तर ते कोण होते? तर ते पहिला पर्याय आहे लेखक, दुसरा पर्याय आहे फुटबॉलर, तिसरा पर्याय आहे पत्रकार, चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इलियास पाशा हे प्रसिद्ध फुटबॉलर होते. तर आपण या संदर्भात थोडी माहिती जाणून घेऊया. इलियास पाशा यांनी 1987 मध्ये नेहरू चषक स्पर्धेत बल्गेरिया विरुद्ध भारतासाठी पदार्पण केले होते. त्यांनी एकूण 8 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ते प्रामुख्याने उजव्या बाजूचे विंग बॅक म्हणून खेळायचे. त्यांना 2012 मध्ये ईस्ट बंगाल क्लबतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. नुकतीच डॉक्टरांसाठी NBEMSAI नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षणाची सुरुवात कोणी केलेली आहे? आपला पहिला पर्याय आहे प्रतापराव जाधव, दुसरा पर्याय आहे अनुप्रिया पटेल, तिसरा पर्याय आहे अमित शहा, चौथा पर्याय आहे नरेंद्र मोदी. तर विद्यार्थी मित्रांनो, याची योग्य पर्याय आहे प्रतापराव जाधव. तर या उपक्रमाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत ते आपण जाणून घेऊया. तर हा कार्यक्रम डॉक्टरांना त्यांच्या वैद्यकीय सरावात AIचा वापर करावा यांचे प्रशिक्षण देते. तसेच यांचे मुख्य उद्देश आहे आरोग्य सेवा अधिक अचूक आणि वेगवान करणे, हे यामागील मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. आपला प्रश्न क्रमांक 7 आहे, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने अलीकडेच कोणत्या IIT मध्ये आरोग्य सेवा क्षेत्रासाठी फेडरेटेड इंटेलिजन्स हॅकेथॉन आयोजित केलेले आहे? आपला पहिला पर्याय आहे IIT मद्रास, दुसरा पर्याय आहे IIT कानपूर, तिसरा पर्याय आहे IIT मुंबई आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे IIT कानपूर. चला तर मग याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. हे हॅकेथॉन राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण NHA, IIT कानपूर आणि ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन डिजिटल हेल्थ अँड डेटा सायन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ICMR म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन डिजिटल हेल्थ अँड डेटा सायन्स तसेच IIT कानपूर यांचा टायअप होता. उद्देश आहे आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुरक्षित आणि गोपनीय उपाय शोधणे तसेच डिजिटल पब्लिक गुड्स विकसित करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महत्त्व, हे हॅकेथॉन इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आले होते. या हॅकेथॉनमध्ये प्रामुख्याने मोतीबिंदू शोधणे, हाडांच्या वयाचा अंदाज लावणे यांसारख्या आरोग्य विषयक आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. हे यामागचे मेन पॉइंट्स आहे. हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचे आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक 8 आहे, नुकतेच कोणत्या भारतीय अभिनेत्याला पद्मविभूषण 2026 ने सन्मानित करण्यात आलेले आहे? आपला पहिला पर्याय आहे अनुपम खेर, दुसरा पर्याय आहे परेश रावल, तिसरा पर्याय आहे धर्मेंद्र, चौथा पर्याय आहे सलमान खान. तर विद्यार्थी मित्रांनो, यांचे योग्य उत्तर आहे धर्मेंद्र. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री हे तिन्ही पुरस्कार माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये पद्म पुरस्कार यावर प्रश्न दिसतो. ते सरळ सेवा असो, TCS असो, कंबाईन असो किंवा MPSC असो, पद्म पुरस्कारांवर आपल्याला कंपल्सरी प्रश्न विचारला जातो आणि हे खूप म्हणजे IMP आहे. चला तर मग बघूया आपण सविस्तर माहिती. तर 25 जानेवारीला काल 131 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ही घोषणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. यामध्ये 5 पद्मविभूषण,
13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे आणि त्यांची मंजुरी दिलेली आहे. तर एकूण पद्मविभूषण पुरस्कार किती देण्यात आले, तर ते 5. आणि ते कोणाला, तर श्री धर्मेंद्र सिंग अभिनेता यांना कला या क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. व्ही एस अच्युतानंदन यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रात पद्म पुरस्कार देण्यात आला. हे केरळचे आहे. के टी थॉमस सार्वजनिक व्यवहार हे सुद्धा केरळचे आहे. सुश्री एन राजन कला हे यूपीचे आहे आणि श्री पी नारायणम हे साहित्य आणि शिक्षण हे सुद्धा केरळचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 5 पद्मविभूषण देण्यात आले आणि 5 पैकी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सोडले तर 3 हे केरळ इथले आहे. पण पद्मविभूषण आता बघितले नुकतेच, ते किती लोकांना देण्यात आले, तर ते 5 लोकांना देण्यात आले. तसेच पद्मभूषण हे किती लोकांना देण्यात आले, तर हे 13 लोकांना देण्यात आले. चला तर मग आपण पद्मभूषण बद्दल बघून घेऊया. आपला पहिला पद्मभूषण पुरस्कार आहे अलका याग्निक कला या क्षेत्रात. दुसरे ममुटी कला. उदय कोटक व्यापार आणि उद्योग महाराष्ट्र. चौथा विजय अमृतराज क्रीडा. 5वे भगतसिंग कोश्यारी सार्वजनिक व्यवहार उत्तराखंड हे राज्यपाल होते. तसेच शिबू सोरेन मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार झारखंड. पियुष पांडे मरणोत्तर कला महाराष्ट्र. व्ही के मल्होत्रा मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार दिल्ली. डॉक्टर नोरी दत्तायडू हे औषधोपचार अमेरिका. के आर पलानीस्वामी अगेन औषधोपचार तामिळनाडू. एल के एम मौलानंदन समाजसेवा तामिळनाडू. शतावधानी आर गणेश कला कर्नाटक. वेलापल्ली नटेशन सार्वजनिक व्यवहार केरळ. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण आपल्या 13 पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानंतर आपण पद्मश्री पुरस्कारांबद्दल थोडं जाणून घेऊया. पद्म पुरस्काराची यादीत एकूण महाराष्ट्रातील 15 लोकांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यापैकी 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार मानकरी हे माहिती असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि त्यांचे क्षेत्र, त्यांना कोणत्या क्षेत्रात पद्म पुरस्कार मिळाला आहे ते, यावर नेहमी क्वेश्चन विचारला जातो. तर पहिले आहे रोहित शर्मा, सर्वांना माहितीच आहे, ते आहे क्रिकेट क्रीडा. आर माधवन हे सुद्धा माहिती आहे, अभिनेता आहे. त्यानंतर रघुवीर खेडकर कला तमाशा आणि लोककला. त्यानंतर भिकल्या लाडक्या धिंडा हे सुद्धा कला. पालघरमधील प्रसिद्ध तारपा वादक यांनी वाजविले आहे. त्यानंतर डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस औषध निर्माण मेडिसिनमध्ये यांना पद्मश्री मिळालेला आहे. कशासाठी, तर नवजात बालकांसाठी पहिली ह्युमन मिल्क बँक स्थापन केल्याबद्दल. त्यानंतर 6वे आहे श्रीरंग देवबालाड यांना शेती कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी. 7वे आहे अशोक खाडे व्यापार आणि उद्योग. 8वे आहे सतीश शहा यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला कला या क्षेत्रात. त्यानंतर 9वे आहे सत्यनारायण नुवाल यांना व्यापार आणि उद्योग. त्यानंतर 10वे आहे नितीन केशवराव सोनावणे सामाजिक कार्य. त्यानंतर 11वे आहे दीपक कुमार मांडलिक हे आहे विज्ञान आणि अभियांत्रिकी. तर महाराष्ट्रातील एकूण 11 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. हे खूप खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि यावर प्रश्न 100% येतो. ती पोलीस भरती असो, सरळ सेवा असो, हायकोर्ट असो, हे करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कोणाला अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आपला पहिला पर्याय आहे रोहित शर्मा. दुसरा पर्याय आहे विराट कोहली. तिसरा पर्याय आहे शुभांशु शुक्ला आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला. चला तर मग शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया, जे की परीक्षेसंदर्भातून खूप जास्त महत्त्वाची आहे. तर शुभांशु शुक्ला यांनी 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वीरित्या प्रवास केला. असा पराक्रम करणारे ते पहिलेच भारतीय ठरलेले असून अंतराळात जाणारे ते राकेश शर्मा नंतर दुसरे आहे. पहिले कोण आहे, तर राकेश शर्मा हे आहे. त्यानंतर मोहीम आहे त्यांनी केलेली
जून 2025 मध्ये त्यांनी ऑक्सिओम मिशन 4 यांचा ते भाग राहिलेले आहे आणि ते एकूण 18 दिवस अंतराळामध्ये राहिलेले होते. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. कोणत्या सरकारने अलीकडेच राज्यात गुटखा आणि पान मसाल्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे? आपला पहिला पर्याय आहे तेलंगणा, दुसरा पर्याय आहे ओडिसा, तिसरा पर्याय आहे महाराष्ट्र आणि चौथा पर्याय आहे उत्तर प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ओडिसा. ओडिसामध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी आलेली आहे. तर आपले आजचे लेक्चर इथे संपवूया. आपण आज बघितले आहे आपले महत्त्वाचे टॉप 10 प्रश्न आणि या टॉप 10 मधील सर्वात महत्त्वाचे आपण आज बघितले ते म्हणजे पद्म पुरस्कार, शौर्य पुरस्कार. हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. लेक्चर आवडले असल्यास लेक्चरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा किंवा शेअर करा. त्यामुळे त्यांचा सुद्धा फायदा होईल आणि तुमचा सुद्धा फायदा होणार आहे. कारण आपण जे काही करंट घेतलेलं आहे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाचे आहे. धन्यवाद.